कोको मॅम, तुमचा गॉगल राहिला होता, द्यायला आले. तुम्हाला गरज आहे तशी. पण काही लोकांचा स्वभावच असतो, दुसऱ्यांची प्रगती बघवत नाही त्यांना. जी लोक प्रामाणिकपणे काम करतात, सत्याने वागतात, कष्टांवर विश्वास ठेवतात, अशा लोकांची चमक खुपते ना तुमच्या डोळ्यात. म्हणून म्हटलं गॉगल लावाच तुम्ही. या परत. सलॉनचं नाव लक्षात राहील ना? राणी मी होणार. मीरा, बघितलंस, मी म्हटलं तेच झालं की नाही. शेवटी तू जिंकलीसच. मल्हार, मल्हार लवकर बाहेर ये, लवकर. काय झालं? अरे ये तर. काय झालं काय? ये ना. इरफू, प्रतीक, बाहेर या. घे, मीराने जी स्पीच दिली ना त्यासाठी माझ्याकडून ट्रीट. वेडी आहेस का? ट्रीट वगैरे देण्याची काय गरज आहे? राहू दे. अरे घे ना, असं काय करतोस? तुझ्या बायकोने एवढी मस्त स्पीच दिली आहे. घे 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 घे, तोंड गोड कर. शांत, कोकोमा मिळण्याची वेळ झाली आहे जरा. तर अरे येऊ दे आल्या तर. आज मीरा काय बोलली आहे ना, कमाल बोलली आहे ती. तुम्हाला पटलं मीराचं बोलणं? हो, अगदी प्रत्येक स्त्रीच्या मनातलं बोलत होती मीरा. अगदी बरोबर बोललीस तू. नाहीतर या अशा सलूनला यायच्या आधी नवऱ्याला 10 वेळा विचारावं लागतं. हो ना. आणि तसं इतक्या मोठ्या सलॉन मध्ये यायचं म्हटलं म्हणजे किती पैसे जातात आपले. कुठे ते मीराचं पार्लर? नेकी और पूछ पूछ. आता तुम्हाला ऍड्रेस देते, 1 मिनिट. त्या सलॉनचा ऍड्रेस मी नाही, तिचे मिस्टर स्वतः देतील. हो ना मल्हार? सो हेच ते मीराचे मिस्टर. कोको मॅडम, कोको मॅडम, कोको मॅडम, ऐका ना. काही कामाच्या नाही आहात तुम्ही. आणि तुमच्यासारख्या युजलेस माणसांची बोलायला मला वेळही नाही. आणि माझा यूज असेल तर? कसं आहे ना कोको मॅडम, अपमान हा पोचणारा असतो. त्यात तो आपल्या नावडत्या व्यक्तीने केला ना तर तो जास्त झोंबतो. अशी अपमानाची जखम अशी जवळ ठेवली ना तर सतत ठसठसते. म्हणून वेळीच रिटर्न करावा. म्हणजे तुलाही मलाही जर का मीराला हरलेलं बघायची इच्छा असेल तर मलाही बघायला आवडेल. मीरा, मला तुझ्यावर पूर्ण विश्वास होता की तू मल्हारला खूप चांगल्या पद्धतीने सांभाळशील. खरंच मला कधी कधी वाटतं ना की मागच्या जन्मी मी खूप पुण्य केली असतील की मला तुझ्यासारखी इतकी गोड मुलगी मिळाली. मला खरंच तुझा खूप अभिमान वाटतोय. आई, पण हे माझ्या एकटीचं श्रेय नाही. हा, तुम्ही सतत माझ्या पाठीशी होता. आई, तुम्ही मला कधी जाणीवच होऊ दिली नाही की मी या घरात सून म्हणून आली. किती भरभरून प्रेम दिलत ना मला. मी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता एवढं प्रेम दिलं तुम्ही मला. आणि तुम्हाला सांगू, मी लकी आहे. तुमच्यासारखी सासू मिळाली ना. तुमच्यासारखी सासू ज्या मुलीला मिळेल ना तिला तिचं माहेर सोडून याचं काही दुःखच होणार नाही. आई गेल्यावर ना एक पोकळी निर्माण झाली होती माझ्या आयुष्यात. तुमच्यामुळे भरून निघाली. मी काहीच केलं नाही ग. तुझ्यासारखी इतकी गोड मुलगी मला मिळाली तर मी प्रेम नाही का करणार तुझ्यावर?
मी काय म्हणते, मी ना मस्त आलं घालून गरम गरम चहा करते. आज आपण दोघी जणी चहा पार्टी करूया. अगदीच 100%. तुमच्या हातचा चहा आणि चहा पार्टीला नाही म्हणायला वेडी आहे मी. तोपर्यंत मी पण सगळं आवरून घेते. मी आणते चहा. सलॉनमध्ये जे काही घडलं ते सोशल मीडियावर लाईव्ह सुरू होतं. मग ते मल्हारने बघितलं असेल का? त्याचा फोन पण नाही आला परत. मीरा, मीरा, काय काय कोकोने सलून पाडायला गुंड पाठवलंय आणि मल्हार त्यांच्याशी एकटाच नडतोय. काय गोपी कुठे? बाहेर चल लवकर. मल्हार सॉरी सॉरी नितीन, खूप जोरात लागलं का तुला? काय पटली खात्री? अरे म्हणतोय सगळ्यांना माझी बायको स्ट्रॉंग आहे, पण कुणी ऐकायलाच तयार नाही. म्हणतात नाही नाही जा मीराला सांभाळ, तिला तुझी गरज आहे. काही गरज नाहीये माझ्या बायकोला, माझी बायको खूप स्ट्रॉंग आहे. काय 100% खात्री पटली ना तुम्हाला? नाही, खात्री पटली नसेल ना मी किती स्ट्रॉंग आहे तर दाखवते. नाही कळलंय तुम्हाला किती स्ट्रॉंग आहे मी ते दाखवते सगळं. तुम्हाला कळलं नाहीये. पुन्हा जर का असं काही केलंस ना तर सोडणार नाही मी तुला. कोण म्हणतोय सोड? ए पुरे पुरे, आम्हाला फक्त फिजिकली किती स्ट्रॉंग आहेस ते बघायचं होतं. रोमांस तुमचं तुम्ही नंतर चेक करा, आम्ही गेल्यावर. हो रे, खूप स्ट्रॉंग आहे ही. अरे मेंटली पण आणि फिजिकली पण. सिरियसली तू आज कोको मॅमना जी काय उत्तरं दिली आहेस ना, आम्हाला इतकं भारी वाटलं, हातून इतकं कमाल वाटलं माहितीये. नाहीतर काय, तू बोलत होतीस ना तेव्हा अंगावर काटा येत होता. हे बघ अजून पण आहे. हा बघ. नाही पण खरंच आम्हा सगळ्यांच्या मनातलं तू बोललीस. पण हे सगळं आता इथे थांबणार नाहीये. याचा इम्पॅक्ट आहे ना उद्या दिसणार आहे आपल्याला. उद्या फक्त बघा सलूनच्या बाहेर कसली रांग लागते ते. करेक्ट आहे. त्यामुळे आत्ताच सांगतोय सगळ्यांना, ज्याला कोणाला जॉबची गरज असेल ना त्याने आत्ताच्या आत्ता मीराला ऍप्लिकेशन द्या. मी तुला बोललोय ना माझी ओळख आहे. माझी कसं ओळख आहे? सांग. सांगितलं का देवाला जरा चांगल्या आयडिया सुचव म्हणावं, कारण त्या पायपुसण्याच्या आयडियाचं तर काही झालं नाही. फेल गेली ती आयडिया. काय लॉजिक आहे ना आजी? काय तर म्हणे इमोशनल व्यक्तीला इमोशनली दाबायचं असतं. कसली आयडिया? ना धडबूड ना शीर ना काय. झालं तुझं? झालं काय? काय तरी काय बोलतेस ग? बघितली नाहीस कसा राग आला होता तिच्या चेहऱ्यावर तो? हो, आणि त्या रागाने आपला काय फायदा झाला आजी? मला तर आता संशयच येतो. संशय कसला ग? हाच की तुम्ही माझ्या पार्टीत आहात की त्या मीराच्या. वैशे काय बोलतेस? जरा जपून बोल. जपूनच बोलतेय मी आजी. तुम्ही जे करताय ना त्याने आडून आडून त्या मीराचीच मदत होती. डोक्यात पडली आहेस का? काय पण बोलायला लागली आहेस ते? काहीतरी नाही बोलत आहे. तुम्ही जे करताय ना त्याने मीराचीच मदत होती आजी. काय करायला गेला होता? उद्घाटन उद्ध्वस्त करायला गेला होता. काय करून आला? उद्घाटन करून घरात आला. तेच जर चुकलं सगळं.
तिला आज स्वयंपाकघरात द्यायची बंदी केलीत ना? फावलं तिचं, बाहेर उन्हाळ्या करायला लागली, बाहेरची कामं करायला लागली. नाही एवढंच कशाला, तुम्ही भाडं घेऊन जागा दिलीत तिला, तिने सलोनच थाटलं. आता गिराईक यायला लागली, व्यवसाय मोठा व्हायला लागला, पैसे छापायला लागली. राणी मी होणार नावाचं प्रोडक्ट लॉन्च केले तिनं. तिच्या पार्लरचं नाव सुद्धा राणी मी होणार, कारण ती राणी होणार आणि आपण रंकण. या सगळ्याला ना तुम्ही जबाबदार असणार. पैसे एक शब्द बोलू नकोस. सगळ्यात पहिली गोष्ट, माझ्या घरात उभी राहून माझ्याशी इतक्या मोठ्या आवाजात कधी बोलायचं नाही. दुसरी गोष्ट, माझी मान मर्यादा ठेवायची, माझा रिस्पेक्ट ठेवायचा. दुसरी गोष्ट म्हणजे दुसरी झाली, तिसरी गोष्ट सांगा आता. काय नाहीये, काय नाही मला बोलायचं नाही. तोंड बंद ठेवायचं. मला अक्कल शिकवायला जायचं नाही. कुणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं ते मला चांगलं कळतं. सॉरी, शांत व्हा. मी तर फक्त तुम्हाला टेस्ट करत होते आजी. माझी हो, जाग करत होते तुम्हाला. हे सगळं करून ना ती मीरा या घराची राणी होईल. तुम्हाला मात्र जावं लागेल वृद्धाश्रमात. मग सांगू नका मला. वैशे, एकदम तोंड बंद. तू माझ्या घरात माझ्या समोर उभी राहून अशा शब्दात बोलतीयस, लक्षात ठेव. हे माझं घर आहे आणि जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरामध्ये माझा शब्द चालणार, माझी सत्ता चालणार. बघते ना काय करायचं ते. मीरा कोण समजते कोण स्वतःला? एवढी ताठ कण्याची असेल असं वाटलं नव्हतं. कुठे गेल्या त्या कोको मॅडम? हो काय हो, तुम्ही आमचे पैसे अडकवता? थांबा एक मिनिट, आमचे पैसे अडकवता? तुम्हाला माहिती मी कोण आहे? अहो भाई आहे मी, भाई. माझे पैसे खाणार तुम्ही. तुम्ही बोललात रील बनव, रील बनवली. तुम्ही बोललात लाईव्ह जा, लाईव्ह गेलो. आता माझे पैसे कुठे? या सगळ्याचे पैसे मला पाहिजे. मला पैसे पाहिजे, पैसे पाहिजे, पैसे पाहिजे मला. ऐक ना इकडे. मला असं ओरडायचं नाही. कोको मॅडम आहेत त्या, कळतंय का तुला? हा, व्यवहाराला एकदम पक्के आहेत त्या. कोकोबाई, आपलं काय ठरलं होतं? काय करणार होतो आपण? सांगा मला. तुम्ही लगेच पैसे देणार होतात की नाही? मग काय झालं कोको मॅडम? हे, एकतर ह्या आवाजात माझ्याशी बोलायचं नाही, कळलं? हे आरडाओरडा नकोय. ओ ऐका ना, ऐका ना. अहो तुम्ही मोबदला दिला पाहिजे ना. त्याने तुमचं काम केलंय ना, म्हटल्यावर तुम्ही त्याचा मोबदला दिलाच पाहिजे. आणि माझं म्हणणं हे असलं सगळं करण्यापेक्षा तुम्ही पैसे द्या आणि मोकळे व्हा, हो की नाही? हे विषय संपवून टाका ना तुम्ही. हा, ए, कसला मोबदला? कसलं काम? कसलं चोख काम केलंय त्यांनी? तुझ्या जावयाला ना अजिबात अक्कल नाहीये. काही काडीच्या कामाचा नाहीये तुझा जावई. काय रे केस रंगव्या, मी तुला काय सांगितलं होतं? काय काम करायला सांगितलं होतं? त्या मीराची बदनामी होईल असा व्हिडिओ शूट करायचा आणि तो व्हायरल करायचा असं सांगितलं होतं की नाही तुला? तू काय केलंस? त्या मीराचं कौतुक वाटेल असा व्हिडिओ शूट केलास आणि तो व्हायरल केलास. इडियट. आता त्याला काय माहिती होतं की हे व्हिडिओ व्हायरल होतील म्हणून? तुम्ही सांगितलं शूटिंग करा, याने मूर्खाने शूटिंग केलं. आता याला जर एवढी अक्कल असतील ना तर गेला असता ना तो सिनेमामध्ये काम करायला. कुठे काय काय येत नाही त्याला, कळतंय का तुम्हाला? जेवढं येतं, जेवढं त्याने काम केलं त्याचे पैसे द्या हो त्याला. आता तुम्ही त्याला सांगितलं शूटिंग कर, त्याने तिथलं शूटिंग केलं. आता तिथे काय घडलं ते त्याने शूटिंग केल्यावर तिथे काय घडलं त्यावर तुम्ही काय करू शकत नाही. मग तो काय करणार? हे बघा, तुम्ही पैसे दिले नाहीत ना तर यापुढे तुमचं काम करताना आम्हाला 17 वेळा विचार करावा लागेल करायचं का नाही ते. आताच तुम्ही सांगा काय ते. 17 वेळा सांगा, नाही तर चुलीत जा. माझं काही घेणं देणं नाहीये. आणि हो, सारखे आपले पैसे 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 केलेत ना तर मीराच्या तेलामध्ये झुरळ कसं आणि कुठून आलं ते सांगण्यात येईल, कळलं? चला निघा. दरवाजा तिकडे. गेट आउट. पैसे हवेत. ए केस रंगव्या, चल निघ. माझ्यावर आवाज चढवतोय. हिला आता माझी गरज वाटत नाहीये. म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं सापडलं हिला. मला हक्कलते काय? मी पण गोचीड आहे, गोचीड. सगळं रक्त शोषून घेतल्याशिवाय सोडणार नाही हिला. बाबा, तुमचं या महिन्याचं रेंट.
बघितलं समू, हातात आणि खिशात कसे पैसे खुळखुळायला लागलेत ते. बाकी काय पण म्हणा मीरा, तू पार्लरला ना नाव मात्र एकदम साजेचं दिलंस. काय तर म्हणे, राणी मी होणार. अगदी राणी सारखा सगळा थाटमाट आहे तुझा. राणीच आहेस तू, मज्जा आहे तुझी एकदम. बघ ना, स्वयंपाकघरात पाय ठेवायचं नाही, त्यामुळे नवऱ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं जेवण पण बनवावं लागत नाही. घरातली काही कामच करावी लागत नाहीत. उठायचं, पार्लरमध्ये जायचं आणि त्या बायकांमध्ये मिरवायचं एकदम राणीसारखं. अगदी राणीचा थाटमाट. राणी मी होणार. आजी, हे तू बोलतेस? अगं तूच तर बंदी घातली होतीस ना हिला किचन मध्ये जाण्याची. ती तुझ्या ऑर्डर्स फॉलो करतीये, मग काय प्रॉब्लेम आहे तुला? एक मिनिट मल्हार, तू आता भाडे करू आहेस? हा, आम्ही मालक आहोत, आमच्याशी नीट बोलायचं. आणि काय रे, ही काय पद्धत आहे तुझी आजीशी बोलायची? हा, ती मोठी आहे, त्याचं भान ठेव काहीतरी. आजी, तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाहीये. मला तर खूप आवडेल घरच्या सगळ्यांसाठी स्वयंपाक करायला, सगळ्यांची सेवा करायला. ते तर तुमच्या शब्दाखातर मी स्वयंपाकघरात जात नाहीये. तुम्ही म्हणत असाल तर अगदी उद्यापासून मी सगळ्यांसाठी स्वयंपाक करेन. हे मीरा, मला एका बाईला तिच्या हक्काच्या स्वयंपाकघरात जाऊ दिलं नाही ना, याच्याहून जास्त त्रासदायक तिच्यासाठी काहीच नसतं. आणि घरच्या सगळ्यांच्या समाधानातच माझं समाधान आहे. प्लीज, तू हो म्हणालास तर मी उद्याचपासून स्वयंपाकघरात जाईन. ह्या लोकांना काही अडचण नसेल तर मला पण काही प्रॉब्लेम नाहीये. आणि बाबा, मी माझं सलॉनचं स्वप्न पूर्ण करणार. तुमच्या समोर पूर्ण करणार. मीरा, चल आपण जाऊया. काय आपण भाडे करू आहोत ना, घर मालकांशी आपण इतक्या वेळ बोलू शकत नाही. चल. कशी पडीक जागा होते नी आपली. मीरानी छान नंदनवन फुलवलंय, मस्त दिसतंय ना. आता एवढं कौतुक करायची काही गरज नाहीये. का नाही करायचं कौतुक? आपली मुलं आहेत ना ती, मग आपण कौतुक नाही करायचं तर कोणी करायचं? आपली मुलं आहेत ती, हे त्यांच्या लक्षात आहे का? तो मल्हार बघितलं ना कसा वागला माझ्याशी. काही ताळतंत्रच नाहीये त्याला. कोणाशी कसं बोलायचं, कसं वागायचं, काय करायचं, म्हणजे मोठ्यांचा मान कसा ठेवायचा, काही माहित नाही त्याला. तुला काय सांगून उपयोग आहे? तुला तर आनंदच झाला असेल ना. मला एक सांगा, काय चुकलं मल्हारचं? नाही, नीट स्वतःच्या मनाला विचारा आणि मग उत्तर द्या. काय चुकलंय आपल्या मुलाचं? इतका प्रामाणिकपणे कष्टाने आयुष्य काढण्याचा प्रयत्न करतोय तो, तर तुम्ही काय करताय? त्याला सपोर्ट करायच्या ऐवजी त्याच्या विरुद्ध कटकारस्थान करताय. का? कशासाठी? आणि मग काय करायचं मुलांनी? सांगा ना. ओ, बाहेरच्यांची आधीच ते लढतायत, तुम्ही घरच्यांशी त्याला लढायला लावताय. काय करणार सांगा ना. तुम्ही त्यांचा जरा तरी विचार करा. कोणी आणली ही वेळ त्यांच्यावरती? त्यांनी स्वतःहून उडवून घेतली ही वेळ त्यांच्यावर. हा, काय गरज होती त्यांना ते केस काप्याचं दुकान काढायची? मला नाही आवडलेले त्यांचे हे. आजही नाही आवडलेले, कालही आवडले नव्हते आणि भविष्यात कधी आवडणार नाही. मरेपर्यंत मी त्याच्या या गोष्टीला कधीही सपोर्ट करणार नाही बघ.
कोको मॅडम, घरचं मी सगळं मॅनेज केलंय हा. आता बाहेरचं तुम्ही मॅनेज करायचं. काहीही झालं ना तरी त्या मीराचं सलून उद्याच्या उद्या बंद पडायला हवं. डोंट वरी, उद्या सलॉन बंद होणार कायमचं.